आणि वासनकर कुटुंबियांच्या कंपनीत गुंतवणूक केलेल्या पीडित गुंतवणूकदारांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आम्ही जाणून घेतलंय। माननीय कोर्टाचे मी स्वागत करतो या आदेशाचे आणि अत्यंत आनंददायी क्षण आहे हा। आणि एक आशेचा किरण जो सामान्य इन्व्हेस्टर होते ज्यांचे पैसे यामध्ये अडकले होते यांच्यासाठी आज आशेचा किरण आहे। परंतु अजूनही असे काही इन्व्हेस्टर्स आहेत, लोक आहेत जे काही त्यांना भीती आहे, त्यांच्या मनात भीती आहे की त्यामुळे ते समोर येत नाही आहे। तर जर कोर्टाने आणि पोलिसांनी जर अजून तीव्रपणे याचा तपास केला आणि लवकरात लवकर जर याचा सगळा सॉल्व्ह केला, ह्या सगळे प्रॉब्लेम्स लोकांचे, तर मला वाटते की अजून बहुतेकशे जे लोक आहेत जे भीतीपोटी किंवा काही न्यूनगंडापोटी समोर आले नाही ते लवकर समोर येतील। 2008 मध्ये प्रशांत वासनकरनं वेल्थ मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टमेंट या 2 कंपन्या सुरू केलेल्या होत्या। गुंतवणुकीवरती दुप्पट तिप्पट परतावा देण्याचं गुंतवणूकदारांना यावेळी आमिष दाखवण्यात आलं आणि याच आमिषाला भुलून विदर्भात सुमारे 4,500 गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली। या गुंतवणुकीवरील व्याज आणि मुद्दल परत मिळाली नाही आणि 713 जणांनी या संदर्भात तक्रारी केल्या। 713 गुंतवणूकदारांची तब्बल 205 कोटींची फसवणूक झालेली होती। या तक्रारींनंतर पोलिसांनी प्रशांत वासनकरच्या मालमत्ता गोठवण्याची प्रक्रिया राबवली होती। याच प्रकरणी वासनकर यांना अटक करण्यात आली आणि आता ह्याच ज्या गोठवलेल्या मालमत्ता आहेत त्यांचा लिलाव करून जे गुंतवणूकदार होते त्यांना पैसे परत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत।